मित्रांनो, नवीन वर्षासोबत एक नवीन सुरुवात पण होत असते आणि म्हणूनच बरेच लोक न्यू इयर रिझोल्यूशन घेतात किंवा नवीन वर्षासाठी काही गोल सेट करतात. पण स्टडीजनुसार न्यू इयर मध्ये गोल सेट करणाऱ्यांमधून ऑलमोस्ट 25% लोक फेब्रुवारीच्या दुसऱ्या वीक पर्यंतच आपल्या गोलसाठी कमिटेड राहतात आणि त्यानंतर ते पण क्विट करून टाकतात आणि वर्षाच्या शेवटपर्यंत ऑलमोस्ट 100% मधून फक्त 8% लोकच न्यू इयर गोल्स अचीव्ह करू शकतात. तर या 8% लोकांजवळ असं कोणतं सिक्रेट असतं ज्यामुळे हे लोक आपले गोल्स अचीव्ह करू शकतात? तर असं काही सिक्रेट नाही, फक्त खेळ आहे तर इफेक्टिव्ह गोल सेटिंग्स आणि डिसिप्लिनचा. तर आज अशाच इफेक्टिव्ह गोल सेटिंग आणि बेस्ट न्यू इयर गोल सेटिंगच्या 9 स्टेप मेथड आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. याला जर तुम्ही शिकून घेतलं तर गॅरंटीने तुम्हाला न्यू इयर गोल सेटिंगचा अजून कोणता व्हिडिओ पाहायची गरज नाही पडणार. पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहावं लागेल. तर नंबर 1 आहे आस्क फॉर अल्टिमेट क्वेश्चन फॉर क्लिअरिटी. मित्रांनो, 1981 मध्ये US आर्मीने एक सिस्टम डिझाईन केलं होतं ज्याला आफ्टर ॲक्शन रिव्ह्यू म्हटलं जात होतं. यामागे US आर्मीचं फक्त एकच गोल होतं की ते आपल्या ऑपरेट करण्याच्या पद्धतीला लगातार इम्प्रूव्ह करू शकतील, ज्यासाठी ते आपल्या प्रत्येक मिशन नंतर आपल्या मीटिंग्समध्ये पास्ट परफॉर्मन्सला ॲनालिसिस आणि फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी प्रश्न विचारत होते. जसे की नक्की काय झालं, असे का झाले, आपल्याला काय शिकायला मिळालं आणि आपण कसे इम्प्रूव्ह करू शकतो. आता मित्रांनो, याच टेक्निक आणि प्रश्नांचा सहारा घेऊन आपण पण आपले गोल्स इफेक्टिव्हली सेट करू शकतो, ज्याचा वापर ऑलरेडी काही सक्सेसफुल लोक करत आहेत. तर हे प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत आणि मग याचे उत्तरं लिहायची आहेत. आणि ते प्रश्न आहेत की तुमचे मागील वर्ष कसे राहिले, त्यामध्ये कोणती गोष्ट चांगली झाली आणि काय वाईट. जे पण तुमच्यासोबत मागच्या वर्षी घडलं ते का घडलं, मागील वर्षापासून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि आता येणाऱ्या वर्षात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आयुष्याला अजून चांगलं कसे बनवू शकता. तर तुम्हाला हे 4 प्रश्न स्वतःला विचारणे खूप आवश्यक आहे, कारण की योग्य गोल सेट करण्यासाठी क्लिअरिटी असणे खूप गरजेचं आहे. नंबर 2, सेट ओनली पर्पजफुल गोल्स. हे फार कॉमन आहे की जास्तीत जास्त लोक आपल्या न्यू इयर गोल्सची लिस्ट बनवताना प्रत्येक गोलला इम्पॉर्टंट समजतात, पण पूर्ण वर्षभर त्या गोलवर आपला टाइम आणि एनर्जी वेस्ट केल्यावर त्यांना शेवटी रिअलाइज होतं की ते गोल त्यांच्यासाठी लॉंग टर्म अजिबात इम्पॉर्टंट नव्हतं आणि मग ते पस्तावत राहतात. म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त लोकांप्रमाणे एवढी मोठी चुकी नका करू. म्हणून तुम्ही इम्पॉर्टंट दिसणारे नाही तर पर्पजफुल गोल सेट करा. म्हणजेच की तुम्ही खूप मोटिवेटेड होऊन 10 ते 15 गोल सेट करण्याची चुकी करू शकता आणि बहुतेक तुम्हाला सगळेच गोल्स मोस्ट इम्पॉर्टंट पण वाटू लागतील, पण तुम्हाला फक्त 3 ते 5 मेन पर्पजफुल गोलच सेट करायचे आहेत, यापेक्षा जास्त नाही. ऑर्डिनरी गोल ते असतात जे तुम्हाला वाटतात की ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि पर्पजफुल गोल ते असतात ज्याच्या मागे काही मिनिंग किंवा काही इंटेन्शन असतील आणि सॉलिड पर्पज असेल, जे तुमच्या आयुष्यात लॉंग टर्म गोलशी अलाइन करत असतील. फरक तुम्ही पाहू शकता. बस तुम्ही एक फिजिकल हेल्थ आणि एक मेंटल हेल्थ गोल आपल्या लिस्टमध्ये नक्की ठेवा. नंबर 3, बी व्हेरी स्पेसिफिक विथ युअर गोल्स. म्हणजेच की तुम्हाला तुमच्या गोलशी स्पेसिफिक राहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजून घ्या की तुम्हाला बाईकचा शौक असेल आणि तुम्ही यावर्षी एक बाईक घेऊ इच्छित असाल, तर फक्त बाईक घ्यायची आहे हे गोल पुरेसं नाही. तर तुम्हाला स्पेसिफिक व्हावं लागेल की तुम्हाला नक्की कोणती बाईक हवी आहे, कोणता ब्रँड, कोणतं मॉडेल, नक्की किंमत किती असेल, कोणता कलर हवा आहे, कोणत्या तारखेला हवी आहे आणि तुम्ही ती बाईक कशी घ्याल. तुम्हाला पूर्णपणे स्पेसिफिक राहायचं आहे एकूण एका गोष्टीसाठी. तेव्हाच तुमचे जास्त चान्सेस असतील खरंच तुमच्या गोलसाठी ॲक्शन घेण्याचे. तेव्हाच तुम्हाला क्लिअर राहील की तुम्हाला काय हवं आहे आणि काय नाही. हे फक्त एक उदाहरण होतं आणि तुम्ही याला आपल्या कोणत्याही गोलमध्ये अप्लाय करू शकता. आणि हो, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला करावंच लागेल. नंबर 4, सेट चॅलेंजिंग अँड अचिवेबल गोल्स. मित्रांनो, टोनी रॉबिन्स म्हणतात की जास्तीत जास्त लोक आपले गोल्स यामुळे अचीव्ह नाही करू शकत कारण की ते आपल्या ॲबिलिटीपेक्षा फार लहान गोल सेट करतात किंवा मग खूप मोठे. म्हणजेच की आपल्याला असे गोल सेट केले पाहिजे की जे इतके लहान नसतील की आपण त्यांना आरामात अचीव्ह करून घेऊ आणि एवढे मोठे पण नसले पाहिजे की आपण त्याला प्रॅक्टिकली अचीव्हच नाही करू शकू. कारण की जर तुमचे गोल खूप लहान किंवा सोपे असतील तर तुम्ही त्यासाठी मोटिवेटेड फील नाही कराल आणि जर खूप मोठे असतील तर तुम्ही त्यासाठी ॲक्शनच नाही घेऊ शकाल. कारण की तुमचं मन म्हणेल की माझं गोल खूप मोठं आहे आणि तुमचा दिमाग म्हणेल की हे प्रॅक्टिकल गोल नाही, कारण की हे तुम्हाला माहीतच नसेल
की तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढं मोठं गोल कसे अचीव्ह कराल. तर तुम्हाला आपले गोल असे ठेवायचे आहे की तुम्हाला आपली लिमिट पुश करावी लागेल आणि एवढं लहान नसलं पाहिजे की ते तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असेल. नंबर 5, ब्रेक डाऊन युअर गोल्स. मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक गमतीशीर म्हण आहे की जर तुम्हाला एक हत्ती खायचा असेल तर तुम्ही त्याला कसे खाल. नक्कीच एका वेळेला एक पीस खाऊन. तसेच आपल्याला आपल्या हत्तीसारख्या मोठ्या दिसणाऱ्या गोलला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला त्या गोलला लहान लहान भागात म्हणजेच की लहान लहान गोल्समध्ये वाटून घ्यावं लागेल. तर आपल्याला त्या मेन गोलला इयरली, क्वार्टरली, मंथली, वीकली आणि डेली गोल्समध्ये वाटून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक लेखक असाल तर यावर्षी तुमचं इयरली गोल एक 12 चॅप्टरचं पुस्तक लिहिण्याचं असू शकतं. तर तुम्हाला या गोलला वेगवेगळ्या माइलस्टोन आणि स्मॉल गोल्समध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. म्हणजेच की तुमचं इयरली गोल झालं 12 चॅप्टरचं एक पुस्तक. क्वार्टरली गोल राहील की दर 3 महिन्यात 3 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. मंथली गोल राहील दर महिन्यात 1 चॅप्टर. हाच मार्ग तुम्हाला आपल्या गोल्समध्ये अप्लाय करायचा आहे, कारण की असे केल्याने तुम्ही आपल्या गोल्सला ट्रॅक करू शकाल. आता प्रश्न येतो वीकली आणि डेली गोल्सचा. तर ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये टाइम ब्लॉकिंगच्या मदतीने शिकू. नंबर 6, टाइम ब्लॉक युअर वीक्स, डेज अँड अवर्स. आता जेव्हा तुम्ही डिसाईड करून घेतलं आहे की आपले इयरली, क्वार्टरली आणि मंथली गोल्स काय आहेत, तर आता प्रश्न येतो आपल्या मंथली गोल्सला वीक्स, डेज आणि अवर्समध्ये डिवाइड करण्याचा. तर यासाठी बेस्ट टेक्निक आहे टाइम ब्लॉकिंग. हा एवढा पॉवरफुल मेथड आहे की यामुळे एलॉन मस्क, बिल गेट्स आणि कॅल न्यूपॉर्ट सारखे प्रोडक्टिव्ह लोक वर्षानुवर्ष फॉलो करत आहेत आणि आम्ही सुद्धा याच मेथडचा वापर करत आहोत. आता टाइम ब्लॉकिंग करण्याचे बरेच उपाय आहेत, पण आम्ही तुम्हाला तोच मार्ग सांगणार आहोत जो आम्ही स्वतः फॉलो करत येत आहोत. तर तुम्हाला आपल्या प्रत्येक मंथली गोलला डिसाईड केल्यानंतर महिन्यातील प्रत्येक वीकमध्ये एक दिवस असा डिसाईड करायचा आहे. जेव्हा तुम्ही वीकला प्लॅन कराल तर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही वीकमधील प्रत्येक दिवशी काय काम कराल आणि किती वेळ कराल, ज्याला तुम्ही हा चार्ट पाहून समजू शकता. नंबर 7, डिझाईन अ पॉवरफुल ॲक्शन प्लॅन. तर सगळी प्लॅनिंग करून झाल्यावर वेळ येते ॲक्शन प्लॅनची, ज्यामध्ये तुम्हाला एका ओळीत लिहायचं आहे की तुम्हाला यावर्षी आपले गोल अचीव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये काय बदल करण्याची गरज आहे. जसे की कोणत्या हॅबिट्स तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील, कोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील. तुम्हाला स्वतःला नेहमी आपल्या गोलसाठी डिसिप्लिन ठेवावं लागेल. कसा डेली रुटीन तुम्हाला फॉलो करावा लागेल, कशी मेहनत तुम्हाला डेली करावी लागेल आणि नक्की काय तुमचा प्लॅन आहे आपल्या गोल्सला 100% अचीव्ह करण्यासाठी. कारण की मित्रांनो, ॲक्शन प्लॅन शिवाय कोणत्याही गोलची प्लॅनिंग बेकार आहे. म्हणजेच की तुमच्याजवळ मॅप म्हणजेच नकाशा असणे पण गरजेचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत कोणत्या मार्गावरून जायचं आहे हे पण जाणून घेणे गरजेचे आहे. नंबर 8, फॉलो सक्सेस लिस्ट, नॉट द टू डू लिस्ट. आम्हाला खात्री आहे की तुमच्यामधून बरेच लोक रोज एक टू डू लिस्ट फॉलो करत असतील प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी आणि बरेच लोक करतही नसतील. पण जी गोष्ट बरेच लोक तुम्हाला सांगणे विसरून जातात की तुम्हाला आपल्या आयुष्यातील मोठ्या गोलला अचीव्ह करण्यासाठी टू डू लिस्टची नाही तर सक्सेस लिस्टची गरज आहे. टू डू मध्ये लोक आपले मोस्ट इम्पॉर्टंट कामं लिहून घेतात आणि बाकीचे डेली कामं पण, आणि मग लहान लहान सोपे आणि अनप्रोडक्टिव्ह कामाला पूर्ण करून लोक समजतात की त्यांनी बरेच काम पूर्ण करून घेतले. तर सक्सेस लिस्टमध्ये रोजचे 2 ते 3 कामं लिहिली जातात जे तुम्हाला आपल्या आयुष्यातील मेन गोलच्या एक पाऊल जवळ घेऊन जाऊ शकतील. दोन्ही लिस्टमधील फरक तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. तर तुम्हाला आपल्या सक्सेस लिस्टमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट डेली वर्क लिहायचे आहेत, सगळ्या प्रकारच्या कामांशिवाय. नंबर 9, यू कॅन मेक ॲडजस्टमेंट युअर गोल्स ऑर स्ट्रॅटेजी. आता हे आवश्यक नाही की जसा आपण विचार करू तसेच पूर्ण वर्ष असेल. म्हणजेच की बऱ्याचदा गोष्टी आपल्या हिशोबाने चालतील किंवा बऱ्याचदा नाही, आणि जो या गोष्टीला समजून घेतो तोच एक प्रॅक्टिकल माइंडसेट असणारा व्यक्ती असतो. कारण की जर कोणत्या मिशनवर जायची असेल किंवा गोष्ट असेल गोल अचिव्हिंगची, आपल्याला आपल्या ॲक्शनला बऱ्याचदा सिच्युएशन आणि गरजेनुसार ॲडजस्ट आणि चेंज करावं लागेल, पण जेव्हा गरज असेल तेव्हाच. आणि लक्ष द्या, आम्ही इथे गोल्स चेंज करायला नाही सांगत आहोत, तर गोल्स ॲडजस्टमेंट आणि स्ट्रॅटेजी चेंज करण्याबद्दल बोलत आहोत. तुम्हाला हे पाहायचं आहे की काय तुम्ही रिझल्ट्स अचीव्ह करू शकत आहात, काय तुम्हाला चेंजेस करण्याची गरज आहे. कारण की वर्षाच्या शेवटपर्यंत येता येता तुमचे विचार फार बदलून जातील आणि तुम्ही बऱ्याच चुका पण कराल आणि बरंच काही शिकाल पण. तर तुम्ही आपल्या योग्य अंडरस्टँडिंगनुसार डिसाईड करू शकता की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.